शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केली आहे। हो, मी बोलत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल। आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे की ही योजना कोणाला लाभ देईल, किती फायदा होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी याचा काय उपयोग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली आहे। या योजनेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्यांना थेट फायदा मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज त्या तारखेपर्यंत बँकेसमोर बाकी असेल त्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। फक्त थकीत कर्जदारांसाठीच नाही, तर जे शेतकरी नियमितपणे आणि वेळेवर कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी देखील खास सुविधा आहे। त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे प्रामाणिक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल। या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, कारण अनेक शेतकरी कर्जामुळे मानसिक आणि आर्थिक ताणात असतात। आता त्यांच्या कर्जाचा ताण कमी होईल आणि ते शेतीत पुन्हा गुंतवणूक करू शकतील, उत्पादन वाढवू शकतील। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सांगितले की या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक विकासातही संतुलन राहील। त्यांनी 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे। त्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्रात संतुलित वाढ महत्त्वाची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांनाही बळकटी देण्यावर भर दिला गेला आहे। म्हणजे शहर आणि ग्रामीण भाग दोन्हींमध्ये विकास शक्य होईल। शेतकरी, उद्योग, व्यापार, पायाभूत सुविधा या सगळ्या गोष्टी मिळून राज्याचा विकास दर 7.9% गाठण्यास मदत करतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच वेगवेगळ्या योजनांबाबत अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।